आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी औरंगाबाद जिल्हा कृषी कर्मचारी सहकारी पतपेढीची 57वी वार्षिक सभा आनंदात म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। काही सभासदांचे प्रश्न होते, काही त्यांच्या सर्व प्रश्नांचं संचालक मंडळाने अध्यक्षांनी समाधान केलं आणि पतसंस्थेची जी वाढ आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली उलाढाल, याबाबत कुठलीही शंका नाही आणि अशीच पतसंस्था आमची प्रगतीत राहील। पुढच्या वर्षी जास्तीत जास्त डिव्हिडंड देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आज सर्वसाधारण सभेमध्ये काय काय गोष्टी घडल्या? आज आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी लोनची मर्यादा आहे ती वाढवली, जो व्याजदर होता तो ॲज इट इज ठेवला, एक नवीन कुटुंब कल्याण योजना चालू केली, एक हेल्थ इन्शुरन्सबाबत चर्चा झाली खेळीमेळीच्या, त्याच्यावरसुद्धा संचालक मंडळ पुढच्या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहे। त्याचप्रमाणे नवीन एज्युकेशनल लोन मुलांसाठी देण्याचे त्याबाबतीतही संचालक मंडळ चर्चा करून निर्णय घेणार आहे। ह्या 2-3 नवीन बाबी ॲड केल्या आम्ही ह्याच्यामध्ये आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला। काय आमच्या सभासदांचे पाल्य NIT MBBS यासाठी पात्र झाले, 12वीला उत्तीर्ण चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले, त्याबद्दल आम्ही सर्व पाल्यांचा सत्कार केला। आणि नवीन आम्ही एक विवाह भेट योजना, सभासदांच्या पाल्यांच्या लग्नामध्ये आम्ही विवाह भेट योजना चालू केली, नवीन योजना। सभासदांना काय आव्हान करणार? आम्ही सभासद एवढंच आव्हान करणार की तुम्ही जे कर्ज घेतलं त्याचे हप्ते रेग्युलर फेडा, त्यामुळेच आपली पतसंस्था वाढणार आहे। जर सभासदांनी व्याज आणि मुद्दल वेळेवर दिली तरच पतसंस्थेची वाढ होणार आहे आणि पतसंस्था पुढे प्रगती करणार आहे। आणि संस्थेचं धोरणच आहे सभासद संख्या वाढवायची। तुमचं पूर्ण नाव सांगा। मी राधाकृष्ण लक्ष्मण कारले, कृषी पतसंस्थेचा सचिव आहे आणि माझ्या शेजारी बसलेले साळुंके साहेब संस्थेचे अध्यक्ष आहे आणि आमचे सिनियर संचालक निकम साहेब, सोनवणे साहेब आणि सर्व संचालक मंडळ। ओके। रेडी? औरंगाबाद जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थाच्या आजच्या 57व्या वार्षिक सभेचं आज नियोजन एकदम खेळीमेळीच्या वातावरणात झालं। आमच्या सभेमध्ये विविध प्रश्नावर ज्येष्ठ आणि काही नवीन सभासदाबाबत प्रश्न उत्तर चर्चा झाली। त्यामध्ये आम्ही सर्व प्रश्नांचे शंकाचे निरसन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आणि एक नवीन विवाह भेट योजना, जे की नवीन आमच्याकडं कृषी विभागात जे जॉईन होतील त्यांच्या विवाहासाठी आम्ही एक कृषी विवाह योजना म्हणून यावर्षीपासून चालू केलेली आहे। तसेच कर्ज मर्यादासुद्धा वाढवलेली आहे। अशा बऱ्याच प्रश्नावर आम्ही या सभेमध्ये चर्चा केलेली आहे आणि सर्व चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेली आहे। आज विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार करण्यात आला, त्या बाबतीत काय सांगणार? बाकीच्या पालकांना असं उत्तेजन मिळावं की बा आपल्या पण पालकाचा उद्या भविष्यात इथं या स्टेजवर आपल्या पण पालकाचा सत्कार व्हावा, जेणेकरून तेही आपल्या पाल्यांना कुठंतरी मोटिवेट करून 10वी किंवा 12वीच्या मार्कामध्ये त्यांना कुठंतरी वाढ मिळून आपल्या पाल्यांचा पण इथं सत्कार व्हावा, अशा हेतूने आपण इथं जे मेरिटमध्ये आलेले असतील, ज्यांना चांगले कॉलेज मिळालेले असतील, अशा सर्व पाल्यांचा आणि पाल्यांच्या पालकाचा सुद्धा सत्कार आपण इथं केलेला आहे। पतपेढीच्या सदस्यांना आपण काय आव्हान करणार? पतपेढीच्या सदस्यांना एवढंच सांगू इच्छितो, आपण जे कर्ज घेतलेलं आहे त्याचा नियमित हप्ता वेळेवर भरा, जेणेकरून आपली पतपेढी डबघाईस न जाता चांगल्या प्रॉफिटमध्ये जाईल, या उद्देशाने सगळ्यांनी वेळेवर आपला कर्जाचा हप्ता वेळेवर भरावा। तुम्ही नाव सांगा। मी रामभाऊ जयसिंग साळुंके, पतसंस्थेचा अध्यक्ष, माझ्या बाजूनं सचिव कारले साहेब, या बाजूनं आमचे मार्गदर्शक सोनवणे साहेब, पलीकडनं आमचे माझी म्हणजे बरेच दिवसाचे डायरेक्टर आहेत निकम साहेब।